नमस्कार मंडळी. इथे मी घेतलेली आहे मोड आलेली मटकी. ही स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतली. त्यानंतर यामध्ये पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि गॅसवर शिजायला ठेवली. इकडे दुसरीकडे गॅसवर कढई ठेवली, तेल टाकलं, त्यामध्ये 3 पळी. तेल तापल्यावर मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, 1 तेजपान टाकायचं, 2 बारीक कापलेले कांदे, 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून छान परतून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आणि 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून छान परतून घ्यायचं आहे. आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची. त्यानंतर 1 मोठा लाल पिकलेला टोमॅटो बारीक कापून घेतला आणि तो टाकून घेतला. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं. यामध्ये आपण मटकी शिजतानाही मीठ टाकले आणि इथे आता टोमॅटो शिजायसाठी टाकतोय, तर त्या अंदाजाने व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचं आहे. टोमॅटो छान शिजलेला आहे बघा, मस्त. आता यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी हातावर चुरून ती टाकून घ्यायची, परतवायचं. त्यानंतर यामध्ये सुके मसाले म्हणजे 2 चमचे धना पावडर, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा काळा मसाला आणि 1 चमचा ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर असं आवडीप्रमाणे घ्यायचं आणि सगळं छान परतून घ्यायचं. थोडं पाणी टाकून पुन्हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. इकडे मटकी शिजलेली आहे 70 ते 80% ही टाकून घेतली मी आणि मस्त मिक्स करून घेतलं. वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे. गरजेप्रमाणे तुम्ही पातळ घट्ट असं करू शकता, म्हणजे पाणी वाढवू शकतात. इथे मी मध्यम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता यावर झाकण ठेवून एक 5-7 मिनटं मी मस्त छान शिजून घेते, म्हणजे छान सगळं एकजीव होणार. ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा पावसोबत, मिसळ पाव म्हणून पण खाऊ शकतात. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.